आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। कळवण तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या जांभाळ गावात वीज व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले। विशेष म्हणजे या गावाला देण्यात आलेले वीज कनेक्शन बागलाण तालुक्याच्या हद्दीतून येत असल्याने समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वादळમાં મૂડી પડનાર તસ્તે સાહેબ સલામે જાય જાય सांगतो त्या पोल गाडी द्या वारा वादळना बुटी पडेल त्याला लाईट चालू तर एखाद पोर सोर ढोर ढाकर काय एखाद लागाय राहील जास्त कमी तर ते ना जबाबदारी आम्ही देणार। लाईट नाही सिंगल पीसी पण आम्हाला पाहिजे, मीटर पण पाहिजे आम्हाला। अंधारामा आमने जागला सर आधीवर जंगल मोठं ना वाघ नडक ना तर जनावर सारखा ये आम्हाला सांगितलं येतो आम्ही, पण ते काही अजून येऊ नाही राहिलं। ते तारा आमचा दांडेवरून आम्ही वडून लाईन लावले, पण ते काय अजून तारा पोल उघडायला इले काय अजून तयार नाही। त्या आता येतो उद्या येतो परवा येतो साहेब बजावा तर साहेब बोलतात पाठवतो। आम्ही किती वेळा चक्रा मारतात, 8 दिवसाला महिन्याला बिल सुद्धा नाही आणि बिल तर लगुलग कारण वायर म्हणत येत नाही। आणि ते 4 वर्षे कोण बघायला झाले, 5वा वर्ष चालू झाला, अजून काय ती लाईट दुरुस्त होत नाही। बागलान मध्ये आता कळवण वाला तुम्ही कळवण मग करा आम्ही कोणशी कळ तिकडे जावं तर इकडे सांगता, इकडे जावं तर तिकडे सांगता। पंचायतीला भोवतीकडे जाजो खरडाती घरम तर त्या बी पुनत नगर त्या बी ध्यान देता नाही। फिजी तरी पाहिजेत, म्हणजे कशा वारा वादळना लाईटी खाली आहे, पाण्यात बुडून जाते तर मग काही सारखा घाताना आम्हाला पंचायतने सिंगल फिजी लाईट सुद्धा देता नाही आम्हाला। लाईट पाहिजे सकाळीला स्वयंपाक करायला, पाणी खायला सगळं करायला नडक येतो चढून आम्हाला व्यवस्था पाहिजे लाईटीची। अंधारात राहतो आम्ही, उजाड नाही आम्हाला। सांगतो 6 महिन्यात 4-5 वर्ष होई जायला आम्ही अंधारामध्ये राहा ना का ऊन पडलेले आणि डोक्याला पण ती तार लागून जाते। जर सरकार जबाबदारी आमची घेत असेल जास्त कमी ना आमचं पोर सोरला जास्त कमी झालं आणि नुकसान झालं तर आमचे पोर सोरचे नुकसान भरपाई करणार का आम्हाला? बाया पाणी भरायला जाते त्यांचं ते हांड पण लागून जातं आणि बघून जा तुम्ही स्वतः येऊन 2-4 दिवसामध्ये जेव्हा बघून जा तारा कुठे आहेत, पोलावरती आहेत का लाकडावरती येत नाही। गावातील अनेक नागरिकांनी अधिकृत कोटेशन काढूनही अद्याप वीज मीटर बसवण्यात आलेले नाहीत। ज्या नागरिकांकडे मीटर आहेत ते नियमितपणे दरमहा वीज बिल भरूनही त्यांना अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याची गंभीर बाब उघड झाली। याशिवाय गावातील वीज खांबावरील तारा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून त्या अक्षरशः जमिनीपासून 4 ते 5 फूट अंतरावर लोंबकळत आहेत। यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच धोकादायक तारा दुरुस्त करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी कांतीलाल गांगुर्डे, कळवण।